नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 18 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सेशन शेवटपर्यंत करायचंय आणि बॅच जी आहे तलाठी भरतीची ऍडमिशन ओपन आहेत अजून सुद्धा. जर तुम्हाला जॉईन करायची असेल घटक पूर्व परीक्षेची बॅच तर तुम्ही अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. बाकी टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करून ठेवा. मग आजचा पहिला प्रश्न आहे, कोणते आदिवासी गाव भारताचे पहिले अधिकृत डार्क स्काय कम्युनिटी बनणार आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातलं नाशिक जिल्ह्यातलं उदमल नावाचं गाव आहे जे भारताचं पहिलं ऑफिशियल डार्क स्काय कम्युनिटी बनणारं गाव आहे. तर दुर्गम आदिवासी गाव आहे हे नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यामध्ये. तर यापूर्वी लडाख मधलं हानले हे भारताचं पहिलं डार्क स्काय रिझर्व बनलं होतं. सो डार्क स्काय रिझर्व आणि डार्क स्काय कम्युनिटी या दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. मग डार्क स्काय इंटरनॅशनल कडून ही मान्यता मिळवण्यासाठी जे काही लोकल ग्रामपंचायत आहे पेसा अंतर्गत गावातील कृत्रिम आणि प्रखर प्रकाश प्रदूषण कमी करण्याचा ठराव जो आहे तो मंजूर केला आणि रात्रीचा आकाश आणि तारे स्पष्टपणे त्यामुळे दिसू शकतील. सो अंधारमय आकाश समुदाय म्हणजे काय, डार्क स्काय कम्युनिटी म्हणजे काय, तर असं शहर किंवा गाव किंवा खेडेगाव जे लाईट जे काही प्रदूषण होतं, पोल्युशन होतं ते थांबवण्यासाठी आणि नॅचरल रात्रीच्या आकाशाचं प्रोटेक्शन करण्यासाठी असाधारण प्रयत्न करते. मग इतर काही भारतातील प्रथम गोष्टी ज्या आपण आधी सुद्धा पाहिलेल्या आहेत तर त्या इथे तुम्हाला रिपीट मोडमध्ये दिलेल्या आहेत. थोडंसं याला रिवाइज करून घ्याल. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणती दूरदृष्टी जाहीर केली आहे? तर मित्रांनो, सप्तधारा दृष्टिकोन जाहीर केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा स्वातंत्र्य दिनाचं ते स्पीच देतात, सो विकसित भारत ॲट 2047 याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 7 प्रमुख विकास क्षेत्रांचा समावेश असलेल्या सप्तधारा कॉन्सेप्टची घोषणा त्यांनी केली आहे. सो पुढच्या 5 ते 7 वर्षात देशाला नवीन तांत्रिक आणि आर्थिक उंचीवर नेणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. मग या सप्तधारेमध्ये काय मुख्य आधार आहेत? तर पहिले मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन, दुसरे कृषी फार्मिंग, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, गतिशक्ती, त्याचबरोबर संरक्षण डिफेन्स, हरित व्यवस्था ग्रीन इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर. सो असे 7 आपल्याला मुख्य बेस दिसतात. कॅनेडियन ओपन टेनिस 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. इगा स्वियाटेकने कॅनेडियन ओपन टेनिस 2026 चं महिला एकेरी विजेतेपद जिंकलेलं आहे. सो पोलंडची आहे इगा स्वियाटेक. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पुरुष एकेरीमध्ये बेन शेल्टन, अमेरिकेचे पुरुष दुहेरी विजेते जे आहेत ते ऑर्लॅन्डो लूज, राफेल माटोस ब्राझीलचे, आणि महिला दुहेरीमध्ये झेक रिपब्लिकच्या कॅटेरिना सिनियाकोवा आणि चीनची झँग शुआई. पुढे जाऊया. पाकिस्तानने आपल्या पहिल्या चंद्र रोवरचं नाव काय ठेवलंय, ज्याला 2029 मध्ये चीनच्या चँग-ई-8 या अंतराळ यानासोबत चंद्रावर पाठवलं जाणार आहे? तर याचं नाव ठेवलेलं आहे जिन्ना-1. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. सो जिन्ना-1 हे त्यांनी नाव ठेवलेलं आहे. तर पाकिस्तान अंतराळ संशोधन आयोग जो आहे सुपार्को त्यांनी हे जाहीर केलंय. या मोहिमेचं उद्दिष्ट आहे की लुनार रोवर वैज्ञानिक संशोधन आणि अन्वेषणासाठीच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हा पाठवला जाईल. जिन्ना-1 चंद्राच्या पृष्ठभागावरचं भूगर्भशास्त्र, प्लाझ्मा आणि जे काही रेडिओ ऍक्टिव्ह वातावरण आहे त्याचा अभ्यास करणार आहे. सो हे पाकिस्तानचं पहिलं चंद्र रोवर असणार आहे जिन्ना-1. आशियातील पहिलं वाळवंटी थीमवर आधारित ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी आणि प्राणी उद्यान कोणत्या ठिकाणी बांधलं जात आहे? तर गुजरातमध्ये जुनाडिसा या ठिकाणी आशियातलं पहिलं वाळवंटी थीमवर डेझर्ट थीमवरती आधारित ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी आणि प्राणी उद्यान बांधलं जात आहे. तर बघा, बनासकंठा म्हणून जिल्हा आहे गुजरात मधला, तिथे हे जुनाडिसा शहर आहे. आशियातली पहिली थीम इथे तयार होते. सो हे आधुनिक उद्यान जे आहे ते जवळपास 103 हेक्टर शासकीय जमिनीवर पसरलेलं असेल. याची डेव्हलपमेंट जवळपास 542.14 कोटी रुपये खर्चाने केली जाते. यामध्ये पर्यटकांसाठी एक स्वतंत्र डे झू, दिवसाचं प्राणी संग्रहालय आणि सूर्यास्तानंतर निशाचार प्राणी पाहण्यासाठी 5 स्पेशल नाईट सफारी ज्या आहेत त्या कक्षांचा समावेश यामध्ये असेल. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने HS इकोफ्रेटर मालिकेमधील 7000 DW क्षमतेचं दुसरं आईस क्लास जहाज MS मारिया
कोणत्या देशाच्या HS शिपहार्ट्स फर्मला सुपूर्द केलेला आहे? तर जर्मनीला सुपूर्द केलंय. सो कोचियन शिपयार्ड लिमिटेडने काय केलं, तर या महिन्यामध्ये 7000 DWT कॅपॅसिटीचं, इतक्या वॅट कॅपॅसिटीचं MS मारिया हे बर्फातून प्रवास करू शकणारं जे जहाज आहे ते जर्मन शिपिंग कंपनी HS शिपहार्ट्स UG अँड कंपनी KG याला काय केलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. तर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने जर्मन कंपनीसाठी बांधत असलेल्या 8 बहुउद्देशीय जहाजांच्या MPVच्या HS इकोफ्रेटर मालिकेतलं हे दुसरं जहाज दिलंय. या आधुनिक आणि इंधन कार्यक्षम जहाजाची रचना जी आहे ती नेदरलँड मधील ग्रुट शिप डिझाईन या कंपनीने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मध्य पूर्वेतील वाढत्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाच्या सेंट्रल कमांडने फाल्कन स्ट्राईक नावाच्या आपल्या पहिल्या बहुराष्ट्रीय बहुक्षेत्रीय हल्ला करणाऱ्या ड्रोन टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा केली आहे? तर USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने ही घोषणा केलेली आहे. कारण पश्चिम आशियामध्ये जी काही सुरक्षा तणाव आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सेंटकॉमने फाल्कन स्ट्राईक नावाचं पहिलं बहुराष्ट्रीय आणि बहुक्षेत्रीय हल्ला करणारं ड्रोन टास्क फोर्स जो आहे त्याच्या स्थापनेची घोषणा केली आहे. सो अमेरिका आणि प्रादेशिक भागीदार जे आहेत तर त्यांच्याकडून मानवरहित प्रणाली हवाई, सागरी आणि पाण्याखालील एकत्र करून एक प्रभावी संरक्षण जाळं तयार करणं, तसंच याचं संचालन जे आहे ते US स्पेशल ऑपरेशन कमांड सेंट्रल मधील कर्मचाऱ्यांद्वारे केलं जाईल. रशियाने युक्रेनच्या सरकारी मालकीच्या ओशाद बँक या बँकेशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवादात भारताच्या कोणत्या माजी सरन्यायाधीशांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर भारताचे माजी न्यायमूर्ती डॉक्टर DY चंद्रचूड यांची नियुक्ती इथे केलेली आहे रशियाने. युक्रेनच्या सरकारी मालकीची जी काही ओषध बँक आहे त्याच्याशी संबंधित काय केलेलं आहे त्या विवादामध्ये यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केलंय. बेसिकली या वादाचं कारण काय होतं तर 2022 मध्ये जे काही रशियन लष्करी कारवाई झाली होती त्या दरम्यान डोनेस्क, लुहान्स्क, खेर्सॉन आणि झापोर्झिया हे जे रिजन आहेत इथे ओशाद बँकेच्या मालमत्तेचं आणि व्यवसायाचं झालेलं जे नुकसान भरपाई आहे त्याच्याशी रिलेटेड हा विवाद होता. तर हे लक्षात ठेवा. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी हातकारघा हातमाग अनुभव केंद्राचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर मित्रांनो याचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये जनपथ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर भारताच्या समृद्ध हातमाग वारशाला प्रोत्साहन देणं, पारंपरिक ज्ञान, समकालीन डिझाईन, उद्योजकता व किरकोळ विक्री एकाच छताखाली सादर करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, हिमालयन प्रदेशात प्रचलित असलेल्या सोवा रिग्पा या पारंपरिक वैद्यक प्रणालीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वर्ष 2025 चा केंद्रशासित प्रदेश लडाख राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर पद्मा गुरमेत यांना हा पुरस्कार प्रदानित करण्यात आलाय. लेह येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाच्या संचालिका आहेत डॉक्टर पद्मा गुरमेट, त्यांना हा प्रदान करण्यात आलाय. तर सोवा रिग्पा पारंपरिक वैद्यक प्रणालीच्या जतन, संवर्धन आणि विकासातील त्यांच्या विशेष योगदानासाठी त्यांना हा सन्मान जो आहे लडाख केंद्रशासित प्रदेश राज्याचा तोच त्यांना काय करण्यात आले 2025 सालचा पुरस्कार प्रदानित करण्यात आलेला आहे. सो विनय कुमार सक्सेना जे लडाखचे राज्यपाल आहेत तर 22 ते 25 वर्षासाठीचे लडाख केंद्रशासित प्रदेश राज्य पुरस्कार 36 व्यक्तींना प्रदानित करण्यात आलेले आहेत. तर लडाख आपल्याला माहितीये 31 ऑक्टोबर 2019 ला तो केंद्रशासित प्रदेश बनला. लेह ही लडाखची राजधानी आहे. बघा सोबत सोबत जम्मू काश्मीर पण एक सेपरेट केंद्रशासित प्रदेश या दिवशी बनलेला आहे. केंद्र सरकारने देशात शिपिंग कंटेनर्सच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी रुपये 10,000 कोटींच्या तरतुदीसह कोणती योजना मंजूर केली आहे? तर कंटेनर उत्पादन सहाय्यता योजना जी आहे ती मंजूर केलेली आहे. बेसिकली कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असिस्टन्स स्कीम जी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत घोषित करण्यात आली. तर यासाठी जवळपास 10,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे या योजनेअंतर्गत 5 वर्षात. आणि याचा उद्देश आहे की भारताची वार्षिक शिपिंग कंटेनर उत्पादन क्षमता जी आहे ती जवळपास 10 पटीने वाढून 7.5 लाख TEUs पर्यंत नेणं आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणं. तर नोडल एजन्सी असणारे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन,
उत्तराखंड उच्च न्यायालय नैनितालवरून कोणत्या ठिकाणी स्थलांतरित केले जाईल? तर मित्रांनो, लामाचोर हल्द्वानी या ठिकाणी उत्तराखंड मधलं जे काही हायकोर्ट आहे नैनितालला जे होतं ते आता हल्द्वानीला शिफ्ट केलं जाईल. सो उत्तराखंड सरकारने त्याला मंजुरी दिली ऑफिशियली या स्थलांतरणाच्या प्रक्रियेला. नवीन कॅम्पस जे ते तराई पूर्व वन विभागाच्या भाकरा रेंज मधील 30 हेक्टर वनजमिनीवर हल्द्वानी रुद्रपूर महामार्गाजवळ म्हणजे NH05 जवळ लामाचोर येथे बांधलं जाईल. भारताचे उच्च न्यायालय जे आहे ते संविधानाच्या कलम 214 नुसार स्थापित करण्यात आलेली आहे. मग 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती. मनोज कुमार गुप्ता हे त्याचे विद्यमान आपल्याला काय दिसतात तर तिथले म्हणजे आपल्याला विद्यमान सरन्यायाधीश बघायला मिळतात. कोण बेसिकली त्या याचे ठीक आहे. त्यानंतर बघा कोणत्या संस्थेच्या स्पायर लॅबने आर्ट पार्क आणि गुगलच्या सहकार्याने श्रावणी नावाचे ओपन सोर्स व्हॉइस AI मॉडेल प्रसिद्ध केले आहे? तर IISc बेंगळूर हे याचं करेक्ट आन्सर आहे. IISc बेंगळूर ने काय केलेलं आहे तर स्पायर लॅबने त्यांच्या आर्टपार्क आणि गुगल यांच्या सहकार्याने श्रावणी नावाचे एक ओपन सोर्स व्हॉइस AI मॉडेल प्रसिद्ध केलेलं आहे. सो 65 भारतीय भाषा आणि बोली भाषांना ते समर्थन देत आहे, ज्यामध्ये 20 अनुसूचित भाषा, 45 प्रादेशिक बोली भाषा जसं की गारो, अंगिका, चकमा, कोकबोरो, तुलू, बुंदेली आणि बज्जिका या समाविष्ट आहेत. स्वयंचलित भाषा ओळखण्याची सुविधा यामध्ये आणि त्यामुळे वापरकर्त्या किंवा त्या बोलण्यापूर्वी स्वतःहून भाषा निवडण्याची जी काही गरज आहे ती भासत नाही. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या भारतीय संशोधकाच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने ईशान्य भारतात कॅस्केड फ्रॉक्स अमोलोप्सच्या 3 नवीन प्रजाती शोधल्या आहेत? तर प्राध्यापक SD बिजू यांनी या नवीन प्रजाती शोधलेल्या आहेत. सो शास्त्रज्ञांचे एक ग्रुपच होतात ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये. त्यांनी कॅस्केड फ्रॉक्स म्हणजे अमोलोप्स जे आहे याच्या 3 नवीन प्रजाती शोधल्या. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दिल्ली युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या पर्यावरण अभ्यास विभागाचे प्राध्यापक जे आहेत SD बिजू यांच्या नेतृत्वाखालील ते शास्त्रज्ञांचं पथक होतं, त्यांनी हा शोध लावलेला आहे. मग या 3 प्रजाती कोणत्या आहेत तर अम्माची कॉस्केड बेडूक त्रिपुराच्या जांगपुई टेकड्यांमध्ये सापडला. त्यानंतर सेंडेन्यू कॉस्केड फ्रॉग जो आहे तो नागालँड मधील सेंडेन्यू गावात सापडला आणि ब्युटिफुल कॅस्केड बेडूक जे आहे तर ते पश्चिम बंगालमध्ये आढळून आलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, यावर डेफिनेटली क्वेश्चन बनू शकतो. इस्रायल जेरुसलेम येथे आयोजित पहिल्या भारत इस्रायल हॉकॅथॉनची कॉन्सेप्ट काय होती? तर याची कॉन्सेप्ट होती रिस्टोरेटिव्ह हेल्थ केअर. काय? पुनर्स्थापनात्मक आरोग्य सेवा. ही या जेरुसलेम मध्ये इस्रायल येथे झालेली जी काही पहिली भारत इस्रायल हॅकॅथॉन होती त्याची कॉन्सेप्ट होती आरोग्य सेवा आणि पुनर्वसनाशी रिलेटेड आव्हानांवर तंत्रज्ञानावर आधारित आणि परवडणारे उपाय शोधणे हे याचा मुख्य उद्देश होता. हॅकॅथॉन मध्ये दोन्ही देशातले 1300 पेक्षा अधिक तरुण विद्यार्थी आणि नवोन्मेषकांनी जे काही उन्मेषक आहेत नवीन त्यांनी सहभाग घेतला होता. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं सेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. तलाठी भरतीची तुम्हाला सिलेक्शन बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्रचे ऍप डाउनलोड करा, त्यावरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. सोबत आपल्या PYQ ची बॅच जी आहे सध्या तुम्हाला जी पण फी तुम्ही बघाल तेव्हा भेटेल, पटकन घेऊन टाका इफ यू आर इंटरेस्टेड. कारण प्रोग्रेसिव्ह फी आहे, एव्हरी 100 स्टुडंट्स नंतर त्या बॅचची फी वाढतीये. बाकी काहीही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा. टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे आणि अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका, कारण त्यावरूनच तुम्हाला बॅचेस जॉईन करता येतील. तर मित्रांनो, आजचं सेशन जसं तुम्ही म्हटलं तर थोडंसं मी स्लो पेस मध्ये घेतलंय, खूप जास्त स्पीडने पण नाही घेतलं, जेणेकरून तुम्हाला समजायला प्रॉब्लेम येणार नाही आणि छान डोक्यात फिट होईल. तर रिवाइज करत चला. भारताचं पहिलं अधिकृत डार्क स्काय कम्युनिटी कोणतं गाव बनलेलं आहे हे मला सांगायचंय. कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.